हॅलो दोस्तो, मनबंधन या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मनबंधन या मालिकेचा आज आपण शेवटचा भाग म्हणजेच एपिसोड 12 हा बघणार आहोत. तर रिकॅप. रायकर मृत पावला. विक्रम दहाने जिवंत होता. किरणवर एक नवा आरोप होता. तो रायकरचा मुलगा आहे. ईशा आणि किरणचं नातं ताणावर. आता उरलेली आहे शेवटची लढाई. नातं विरुद्ध साम्राज्य. पाऊस थांबतो. वाड्यावर झालेला हल्ला थांबतो. किरण रक्तबंबाळ झाला पण शुद्धीवर होता. ईशा त्याच्या शेजारी जाऊन म्हणते, किरण, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू रायकरचा मुलगा असला तरी तू त्याच्यासारखा नाहीस. किरण शांत पण आतून ढवळून निघालेला. तो म्हणतो, ईशा, मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही. मी कोण बनणार आहे हे महत्त्वाचं आहे. किरण उठतो. आता तो केवळ एक भाऊ, मित्र, प्रियकर नाही तर तो एक योद्धा होता. एका प्रचंड अंडरग्राऊंड बंकरमध्ये विक्रम आणि मोठ्या स्क्रीन्स, नकाशे, शस्त्र आणि पैशांचा डोंगर होता. विक्रम म्हणाला, रायकर एका पिठ्ठ्यासारखा खेळला, पण किरण हा मुलगा डेंजरस आहे. त्याच्या शेजारी एक नवीन पात्र उभं होतं. एक गूढ स्त्री. तिचा चेहरा अर्धा झाकलेला होता. विक्रम म्हणाला, त्याला संपवा, पण त्याचा अंत जसा रायकरचा झाला तसाच व्हायला हवा. विक्रम दहाने किरणला शेवटच्या टप्प्यासाठी सिंहगड किल्ल्यावर बोलवतो. हे ठिकाण त्याच्या साम्राज्याचा पहिला अड्डा होता. रात्री विजांचा कडकडाट होता. सिंहगडचा परिसर अंधारलेला होता. विक्रम, त्याचे गनमेन आणि ती गूढ स्त्री उभी होती. किरण एकटा पण निर्धाराने म्हणाला, मी इथे तुझा अंत बघायला आलोय विक्रम, स्वतःचा नाही. गोळीबार सुरू होतो. ईशा आणि पोलिसांचा एक गुप्त प्लॅन ॲक्टिवेट होतो. ईशा फोनवर म्हणते, कोड ब्लॅक ॲक्टिवेट, सिंगल शॉट. ड्रोनमधून एक निशाणा साधतो. विक्रमला नेमकी गोळी लागते. तो जखमी होतो, पण मरण्याआधी हसतो आणि म्हणतो, हा शेवट नाही किरण. सिंडिकेट कधीच संपत नाही, फक्त रूप बदलतो आणि तो मरतो. सकाळी सिंहगडावर सूर्योदय होतो. किरण, ईशा आणि वाचलेले काही लोक घरी परत येतात आणि ईशा म्हणते, आता सगळं संपलं का? किरण दूर पाहत म्हणाला, नाही, आता खरी सुरुवात होणार आहे. माझं रक्त काय सांगतं यापेक्षा मी कुणासाठी लढतो हे महत्त्वाचं आहे. ते एकमेकांचा हात धरतात. जखमा भरल्या नसल्या तरी नवं आयुष्य सुरू होण्याची आशा बाळगतात. एक खोली. तिथे तीच गूढ स्त्री बसलेली होती. तिच्यासमोर नवीन फाईल्स आणि त्यात एक नाव ठळक दिसतं, किरण देशमुख, टार्गेट टर्मिनेटेड. ती बाई स्मितहास्य करते आणि स्क्रीन्स बंद होतात आणि आपली ही मालिका इथेच समाप्त होते. या मालिकेचा हा शेवटचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा. धन्यवाद.